हे बघा, आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या जवळपास 286 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि सर्व पक्षाची कडे उमेदवाराची प्रचंड गर्दी त्या ठिकाणी आहे। शिवसेनेकडे सुद्धा आज आम्ही बुलढाणा जिल्ह्यातल्या 11 नगरपालिकेसाठी मुलाखती या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि जवळपास सगळ्या ठिकाणी सर्व प्रभागातून अनेक इच्छुक उमेदवार या उमेदवाऱ्या मागितलेल्या आहेत आणि मुलाखती सुद्धा दिलेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आज आमच्या मुलाखती या ठिकाणी संपन्न झाल्या। महायुतीच्या संदर्भामध्ये काय नाही, आमचं पहिलं प्राधान्य महायुतीलाच आहे की ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत। कार्यकर्त्यांच्या हातामध्ये सत्ता देण्यासाठी महायुतीमध्ये जर आपण लढलो तर आपल्याला यश मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकतं। 11ही नगरपालिकेवर महायुतीचे नगराध्यक्ष आणि बहुसंख्येने नगरसेवक निवडून येऊ शकतात, म्हणून आमचं युतीलाच प्राधान्य आहे। पण ज्या एखाद्या 2 ठिकाणी कुठे अडचणी येतील तर त्या ठिकाणी सर्व मित्र पक्षांना सोबत घेऊन लढण्याची शिवसेना त्या ठिकाणी तयारी करत आहे। चिखलीकरांना आणि बुलढाणा जिल्हावासियांना काय संदेश आपला? नाही, मी चिखलीकरांसाठी बुलढाणेकरांसाठी वेगळा काही संदेश नाहीये, संपूर्ण जिल्हावासियांसाठी आहे की सर्व ठिकाणी महायुतीमध्येच या निवडणुका लढण्याचा प्रयत्न झाला पाहिजे। ज्या ज्या ठिकाणी जो पक्ष मोठा असेल त्यांनी लहान पक्षाला सामावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि एका जुटीनं एका दिलानं या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये जसं आपण बंपर बहुमत मिळवलं तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी महायुतीची सत्ता कशी येईल यासाठी सगळ्या महायुतीच्या घटक पक्षांनी मित्र पक्षांनी प्रयत्न केले पाहिजे। कोणत्याही प्रकारची गटबाजी वगैरे नाही, गटबाजी अशी कुठेही नाहीये। आता या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहे, जागा एक असते, इच्छुकाची गर्दी असते, त्याच्यामुळं असं वाटते की गटबाजी आहे, पण गटबाजी नाही। आज मुलाखतीमध्ये सगळ्या आता आमच्याकडे काही प्रभागामध्ये एका जागेसाठी 10-10, 12-12 उमेदवार सुद्धा तुम्ही इथे बघितलेले, एका अ साठी असतील, ब साठी असतील, पण त्या सर्वांनी एकच सांगितलेलं आहे की आम्ही 12 असलो तो उमेदवार एकच राहणार आहे आणि ज्याला कोणाला पक्ष उमेदवारी देईल आम्ही बाकीची 11 लोक त्याला निवडून आणायची जबाबदारी। साहेब, आम्ही खूप वेळच इथं थांबलेलो आहोत आणि प्रचंड प्रतिसाद आपल्याला मुलाखतीच्या माध्यमातून दिसतोय, काय सांगतो? नाही, हे बघा, शिवसेना पक्ष हा महाराष्ट्रामध्ये तसा अतिशय लोकप्रिय पक्ष आहे। शिवसेना पक्षाजवळ बाळासाहेबांचे विचार आहेत, बाळासाहेबांनी निवडलेली धनुष्यबाण निशाणी आहे आणि आमचे मुख्य नेते जे आहेत एकनाथराव शिंदे साहेब, त्यांनी मागचे 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून आणि आताचे हे 1.25 वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून जे काही जनहिताचे निर्णय घेण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला आहे, मग ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्याचा सन्मान निधी वाढवण्याचं काम असेल, युवकाला प्रशिक्षित करण्यासाठी त्यांना स्टायपेंड देण्याचा विषय असेल, अनेक घटकांसाठी समाजातल्या सगळ्या लहान मोठ्या लोकांसाठी आणि एक कॉमन मॅन म्हणून त्यांची जी प्रतिमा आणि विशेष करून महिलांमध्ये लाडका भाऊ म्हणून जी प्रतिमा आहे, याच्यामुळं अनेक लोकांना असं वाटतं की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या गेलेल्या आहेत। आरोप प्रत्यारोपांची मालिका या ठिकाणी आधी सुरू झाली नाही, महायुतीमध्ये कुठेही कोणावर आरोप प्रत्यारोप पुढे झालेले मला तरी ऐकण्यात किंवा त्याच्यात आलेले नाही। आता ठीक आहे, विरोधक महाविकास आघाडीवाले आमच्यावर आरोप करत असतील, ते करत असतील तर ते त्यांचं काम आहे, कारण की त्यांच्याजवळ आता आरोपाशिवाय दुसरे कुठले मुद्दे नाहीये, कुठलं काम सांगण्यासारखं नाहीये, त्यामुळे ते फक्त आरोप करत राहणार। पण आमचं काम चांगलं आहे। आमच्या महायुतीच्या सरकारनं मागच्याही 2.5 वर्षात आणि आताच्याही 1.25 वर्षामध्ये लोकहिताचे जनहिताचे अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून महायुतीलाच लोक त्या ठिकाणी प्राधान्य देताना दिसतात। महिला आणि पुरुष वर्गांचा जो या ठिकाणी जो कल आहे त्याच्यामध्ये महिलांची संख्या या ठिकाणी जास्त दिसते आहे ना। मी तुम्हाला सांगितलं ना की लाडक्या बहिणीमध्ये लाडका भाऊ म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांची प्रतिमा आहेच आणि विरोधकांच्या बाबतीमध्ये महिलांमध्ये प्रचंड असंतोष आहे, कारण की त्यांची लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी विरोधक कोर्टामध्ये गेले, ही योजना चालणार नाही, ही योजना फसवी आहे, निवडणूक झाल्यावर बंद पडेल, असे अनेक आरोप केले।
पण आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब अगदी काल जालन्याच्या सभेमध्ये सुद्धा सांगितलं, काहीही झालं तरी मी माझी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही. त्यामुळं महिलांचा प्रचंड आशीर्वाद शिंदे साहेबांच्या पाठीमागे आहे. काल परवाच्या बातम्या आल्या की शिवसेना चिखली शहरामध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे युतीच्या संदर्भामध्ये या बाबतीमध्ये काय सांगू? हे बघा, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गट आम्ही सगळे महायुतीचे घटक आहोत आणि प्रत्येक जण अजून जागा वाटप झालेलं नाही. त्यामुळं सगळ्या ठिकाणी उमेदवार राष्ट्रवादीकडे असतील, शिवसेनेकडे आहेत, भारतीय जनता पक्षाकडे आहेत. त्यामुळे या सगळ्यांचा आढावा करून आता आपापल्या पक्षाच्या मुलाखती जवळपास संपत आलेल्या आहेत. त्यामुळे जिथं इलेक्टिव्ह मेरिट उमेदवार असतील, चांगले उमेदवार असतील, त्याचा आढावा घेऊन महायुतीमध्ये बसण्याचा प्रयत्न राहील. नाहीतरी सगळ्या नाही जरी महायुती झाली तर शेवटी पक्षाला या निवडणुका कार्यकर्ते सांभाळण्यासाठी, कार्यकर्ते वाढवण्यासाठी लढाव्या लागत असतात. त्याला लढल्या जातात. आपण भूमिपुत्र आहात आणि आपल्या आरोग्य सेवा प्रचंड होते, त्या संदर्भामध्ये काय सांगता? हे बघा, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी मला मंत्रिपदाची शिवसेना पक्षाकडून संधी दिली आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आरोग्यमंत्री आणि आयुष मंत्री ही अगदी सामान्य लोकांशी जोडल्या जाणारी खाते माझ्याकडे दिली आणि त्या माध्यमातून मी त्या दोन्ही खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न आहे. आज माझ्याजवळ आकडेवारी नसली तर जिल्ह्यातल्या हजारो लोकांना मी स्वतः वैद्यकीय मदत केलेली आहे. भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्ष बुलढाण्यामध्ये स्थापन केलेला आहे. त्या मुंबईमध्ये सुद्धा माझे स्पेशल एक APS, देशभरातून ज्या ज्या लोकांचे मला फोन येतात, संपर्क करतात, त्या लोकांना मदत करण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि केवळ बुलढाणा जिल्हाच नाही तर महाराष्ट्रातल्या सुद्धा लोकांना, तुम्ही काल पाहिला असेल, काल अकोल्यातल्या एका मुलीचा दिल्लीसारख्या ठिकाणी अपघात झाला होता. आपण त्या ठिकाणी फोन आला, आपण मदत करायचा प्रयत्न केला. आपल्या चिखलीमधला एक उमेदवार, आपलं एक रुग्ण डेथ झालेली होती रुबी, पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये, खांडवे, असे अनेक आहेत, नावं सांगायला. पण ज्या ज्या ठिकाणी येतील त्या त्या ठिकाणी एक मंत्री त्या खात्याचा म्हणून या लोकांना, पीडित लोकांना मदत केली पाहिजे, या भावनेनं आम्ही मदत करायचं काम करतो आणि त्याचं मला खूप समाधान आहे.